नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात प्रसाद तामदार या बाबाने केलेले प्रताप पाहून सगळेच जण थक्क झाले असताना आणखी एक नवा बाबा चर्चेत आलाय. या बाबाच्या दरबारात मर्सिडीज, BMW आणि ऑडीत फिरणारे करोडपती भक्त येतात आणि दरबारात QR कोडवर लाखो रुपये देणगी देतात. मात्र सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हा बाबा सध्या हयातच नाही. मग हे सगळं करतोय तरी कोण, पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. हा प्रकार कोरेगाव पार्क मधील लेन नंबर 7च्या एका लहानशा गल्लीत तब्बल 2 वर्षांपासून सुरू आहे. एका महिलेने सोसायटीच्या पार्किंग मध्ये मांडव टाकून एका बाबाचा मोठा फोटो लावला. बाबाच्या फोटोचं दर्शन घेऊन नवस मागितला की भक्त श्रीमंत होतात अशा बातम्या पसरवल्या. तेव्हापासून आठवड्यातून 1-2 वेळा या बाबांचा फोटो ठेवून दरबार भरवला जातो. इथं अलिशान कारमधून उच्चभ्रू महिला आणि पुरुष दर्शनासाठी येतात. छोट्याशा या लेनमध्ये गाड्यांचं डबल ट्रिपल पार्किंग केलं जातं. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ताही मिळत नाही आणि सोसायटीमधील नागरिकांना पार्किंगला जागाही मिळत नाही. आणि विशेष म्हणजे इथे येणाऱ्या भक्तांकडून लाखांची देणगी QR कोडवरून दिली जाते. हे पैसे कुठे जातात, दरबार भरवणारे भक्त नेमके कोण आणि परवानगी नसताना हे सगळं 2 वर्षांपासून कसं काय सुरू आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तर काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधलंय. नमस्कार, मी पुण्यातील कोरेगाव पार्क मधून संगीता तिवारी बोलते. आज कोरेगाव पार्क हे खास करून म्हणते कारण का कोरेगाव पार्क मधल्या वाहतुकीची अतिशय अवस्था वाईट आहे. अतिशय म्हणजे भयानक. कोरेगाव पार्कला जर तुम्ही रात्री आला तर तुम्हाला त्या ट्रॅफिक जॅम मध्ये अर्धा तास अडकावं लागतं. आणि अशातच कोरेगाव पार्क मधली लेन नंबर 7 मधली एक छोटीशी गल्ली आहे. लेन नंबर 7 मधली एक छोटीशी गल्ली, तिथं एका सोसायटीच्या पार्किंग मध्ये एक बाबा बसलेत म्हणजे त्यांचा फोटो बसवला एका बाईनी. आणि त्या मॅडम लोकांना बोलवत आहेत. तिथे जेवणावेळी गेले 1.5-2 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे. बाबा का दरबार, गुरुजी का दरबार, बाबा का दरबार, गुरुजी का दरबार. चमत्कारी बाबा आहेत म्हणतात. आणि इतकी गर्दी, इतक्या गाड्या, सगळे हाय प्रोफाईल श्रीमंत लोक, मर्सिडीज, BMW असे घेऊन येणारी लोक तिथं गाड्या आडव्या तेडव्या पार्क करतात आणि त्या बाबांच्या दर्शनाला जातात. पण त्या वाहतुकीचा सगळा परिणाम आमच्या स्थानिक लोकांच्या बाहेर येण्या जाण्यावर झालाय. म्हणजे जर एखादी खुदा ना खास्ता वाईट घटना घडली तर आगीचा बंबही येऊ शकत नाही आमच्या सोसायट्यांमध्ये आणि रुग्णवाहिका अँब्युलन्सला पण जागा मिळणार नाही. असं डबल पार्किंग म्हणजे एवढं भयानक, आडव्या तेडव्या गाड्या लावलेल्या. आणि हे सगळं बेकायदेशीर चाललंय बरं का, सगळं बेकायदेशीर आहे. एक तर पार्किंग मध्ये एवढा मोठा मांडव पुणे मनपाने परवानगी दिली कशी? सोसायटीची NOC नाही. आता सोसायटीचे लोक माझ्याकडे सगळे आले होते, आम्ही त्यांच्याशी बोलत आहे. सगळे वैतागले. सोसायटीच्या जी लोक सोसायटीमध्ये राहतात त्यांना गाड्या लावू देत नाही. ते बाबा का दरबार आहे, गुरुजी का दरबार आहे. चमत्कारी बाबा, चमत्कारी गुरुजींचं देऊळ बांधावं ना. मग रस्त्यावर पार्किंग म्हणजे हजारो लोक तिथे येतात. सकाळपासून रात्रीपर्यंत जेवणावळी चालतात. पंचपक्वानाचं जेवण असतं, अक्षरशः चांदीचं असं ताटात असं वाढलं जातं. म्हणजे एवढे श्रीमंत हे बाबा, चमत्कारी बाबा आहेत, चमत्कारी गुरुजी आहेत. ते गेल्यावर नवस बोलल्यावर श्रीमंत करतात तुम्हाला. पण अहो, आमच्या स्थानिक लोकांचं काय? पोलीस प्रशासन, पुणे मनपा डोळे झाकलेत का बघून न बघितलं सर का? वरनं कुणाचं प्रेशर आहे? मला आता कळलं वरचं कुणाचं तरी प्रेशर आहे. कुणाचं प्रेशर आहे सांगा? त्याच्या दरवाज्यात आम्ही जातून रस्ता रोको घेतो, आमच्या गाड्या त्याच्या गेटला लावतो आडव्या. कळू तर द्या. वाहतूक शाखेचे कोणत्या परवानगी घेतल्यात? नाही. जेव्हा तुम्ही कार्यक्रम घेता तेव्हा पोलिसांना कळवायला लागतं. कळवलं नाही. तिथे एवढा मोठा सोसायटीच्या पार्किंगवर मांडव बांधला, परवानगी घेतली नाही. तिथे एवढे मोठे स्पीकर आणि तुणतुणे लावलेत, त्याच्या परवानगी घेतली आहे? नाही. आणि वर सोसायटीच्या लोकांना सांगतात जा काय करायचं ते करा, हमारे पास परमिशन है, जो जाके करना है वो करो. हमारे पास बड़े बड़े लोग आते, डिफेंस से आते हैं, मिलिट्री से आते हैं, पुलिस से आते. अरे म्हणून काय तुम्ही रस्त्यावर गाड्या आडव्या तेडव्या लावायच्या, स्थानिक नागरिकांना त्रास द्यायचा? म्हणजे सगळा कठीण कारभार झालाय. मी खरंच विनंती करते, पोलीस प्रशासन, पुणे मनपा येऊन बघा जरा काय अवस्था आहे तिथे. आता गुरुवारी, आज बाबांचा वाढदिवस होता म्हणून गर्दी. आता गुरुवारी महाप्रसाद आहे बाबांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून गर्दी. म्हणजे काय चाललंय काय?
घ्या ना बाबांना कुठंतरी मोठा मठ. इथं कुठं कोरेगाव पार्क मध्ये एवढ्याशा छोट्या गल्लीत कुठं मठ काढता हो? आणि हे बाबा प्रकरण म्हणजे बावदांसारखं दुसरं बाबाबाई प्रकरण काय निघायचं ते निघेल का नाही निघेल मला माहिती नाही, पण आमच्या स्थानिक लोकांना प्रचंड त्रास होतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करू इच्छिते की पोलीस प्रशासन, पुणे मनपा, ट्रॅफिक जागे व्हा आणि यांच्यावर कारवाई करा, यांना नोटिसा द्या. तेव्हा हे सगळं कुठंतरी थांबेल. नाहीतर दिवसेंदिवस हजाराचे 1 लाख व्हायला वेळ लागणार नाहीत, कारण का आपल्या इथं भक्तुले वाढायला अजिबात वेळ लागत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.